एक महत्त्वाची बातमी, ठाणे पालिकेचं 5 वर्षात लेखा परीक्षणच झालं नाहीये। ही बाब समोर आली आहे। 3 अब्ज 37 कोटी 53 लाख रुपयांचा हिशोब यामुळे मिळत नसल्याचा आरोप होतोय। लेखा परीक्षण अहवालात ठाणे पालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले गेले। ठाण्यात काहीच हिशोब मिळणार नाही तुम्हाला। ते काय तुम्हीच दाखवलं ना, 30 ते काय ते बाईक ॲम्ब्युलन्स इथे सडक पडलेत। हा पापाचा माल गप्पा पा। हे वाईट वाटतं। अख्ख्या शहरात पाणी नाही हो। अख्ख्या शहरात दिव्याला पाणी नाही, मुंबऱ्याला पाणी नाही, कौशाला पाणी नाही, कळव्याला पाणी नाही, विटाव्याला पाणी नाही, घोडबंदरला पाणी नाही। आणि अधिकारी गँगवर कशावर करतायत तर अनधिकृत बांधकामावरती मारामाऱ्या। की पैसे वसूल कोण करणार, दाऊद करणार का अरुण गवळी करणार? यांना सांगा ना, ते मुंबईच्या गँगवरवाल्यांना आमंत्रित करा तुमची वसुली करण्यासाठी। पगार कमीच पडतोय तुम्हाला, त्यांनाच बोलून घ्या आणि वसुलीला सुरुवात करा। या छोट्या मोठ्या गँग काय वापरतोय इथल्या तिथल्या? अधिकाऱ्यांना दोष देऊन उपयोग नाही। महानगरपालिकेमध्ये आर्थिक परिस्थिती डबघाईला आलेली आहे। काय उत्तर देणार सांगा ना मला। एखादा काम करायचं असेल तर त्याला काम करण्यासाठी निधी तर असला पाहिजे की नाही। सर्व ओरबाडून ठेवलेला आहे संबंध। कित्येक ठिकाणी पाण्याची गळती आहे, कित्येक ठिकाणी चोरीचं पाणी वापरलं जात आहे। अशा सर्व अवस्था या महानगरपालिकेत आहेत आणि सर्व तुम्ही बघितलं कागदावरती कामं चालू आहेत। कुठल्याही गोष्टीचं ऑडिट नाही आहे। शासनाकडून हजारो कोटीचा निधी इकडे आलेला आहे, पण त्याचं काय झालं, कुठलं प्रोजेक्ट कुठले चालू आहेत ते तर माहिती पाहिजे की नाही जनतेला।